आता मोठ्या बातमीनं शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटानं ऑपरेशन घड्याळ सुरू केल्याची चर्चा आहे। शरद पवारांच्या खासदारांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जात असल्याची माहिती मिळते। मात्र फोन आला की नाही यावरून शरद पवार गटातच गोंधळाचं वातावरण आहे। खासदार निलेश लंकेंनी कुठलाही फोन आला नाही, कोणीही संपर्क केला नाही असं स्पष्ट केलं। पण दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी मात्र खासदारांना फोन येत असल्याचा आरोप केलाय। मात्र रोहित पवारांनी फोन आल्याच्या चर्चा असल्याचं म्हटलंय। त्यामुळे शरद पवार गटामध्ये एकवाक्यता दिसून येत नाहीये। दरम्यान अजित पवार गटाकडनं खासदारांना फोन येत असल्यानं सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करून नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। त्यामुळे खरंच अजित पवार गट ऑपरेशन घड्याळ राबवतोय का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेल्या आहेत। दरम्यान संपर्काबाबत शरद पवार गटातच एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे। खासदार निलेश लंकेंनी कुठलाही फोन आला नाही, कोणीही संपर्क केला नाही असं स्पष्ट केलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर रोहित पवारांनी फोन आल्याच्या चर्चा असल्याचं म्हटलंय। सुनील तटकरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुनीलजी, स्वागत आहे तुमचं NDTV मराठीमध्ये। खरंच अजित पवार गटाचं ऑपरेशन घड्याळ सुरू आहे का? हे अतिशय चुकीचं निकालास असत्य आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांची जागा त्यांना दाखवली आणि अजितदादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं, त्यामुळे हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना आता सावरण्यासाठी बैठक बोलवलेली आहे। सवंग प्रसिद्धीसाठी काही माणसं सातत्याने संसारडी बोलण्याचा प्रयत्न करत असतात। त्या संसारडी बोलण्याचा एक भाग म्हणजे आज केली गेलेली वक्तव्य, यापेक्षा त्याला अधिक महत्त्व देण्याचं काही कारण अशातला का भाग नाही। माझ्या राजकीय 45 वर्षाच्या कारकिर्दीत मी कधी बाप लेख असा शब्दप्रयोग केला नाही, पण असे किळसवाणे शब्दप्रयोग करण्यामध्ये जे स्वतःची धन्य बाळगतात ते तशा पैचं वक्तव्य करण्यामध्ये माहीर आहे। त्यांना त्यांचं वक्तव्य करू द्या। यामध्ये तथ्य माझ्या स्तरावरती सुरू केलेल्या प्रयत्नाच्या बाबतीमध्ये नाही, पण कुणी कोणाच्या जवळ या संदर्भात काय बोललेलं आहे त्याची माहिती माझ्याकडे आहे। योग्य वेळेला या संदर्भातला जे काय मला सांगायचं आहे ते मी निश्चितपणाने त्या ठिकाणी सांगेन। निश्चितच सुनीलजी, पण मग शरद पवार गटाचे काही खासदार किंवा काही मंडळी तुमच्या संपर्कात आहेत का, किंवा त्यांना तुमच्याकडे यायचंय का? मी एवढंच म्हटलं की मी कोणाजवळ संपर्क केला नाही। माझ्याजवळ कोण काय बोललं त्याच्या संदर्भातलं मी नेमकं बोले। जसं मधल्या कालावधीमध्ये आम्ही इंडियामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यावर टीका टिप्पणी झाली, त्यावेळेला 2014 सालापासून तो 2023 पर्यंत आम्ही इंडियामध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापर्यंत पक्षानेच भारतीय जनता पक्षाच्या बरोबर कसा संपर्क केला होता, कसं जाण्याची चर्चा झाली होती त्याची मी माहिती दिली होती। त्याच पद्धतीने या संदर्भातली माहिती योग्य वेळेला माझ्याकडनं दिली जाईल। निश्चितच सुनीलजी, तुमच्याकडनं तुम्ही प्रयत्न सुरू नसल्याचं सांगताय, पण दिल्लीतनं संपर्क होतोय असं कुठेतरी कळतंय, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? दिल्लीतला आता याच्यापेक्षा कोण संपर्क करणार? मी दिल्लीत असतो लोकसभा सदस्य म्हणून, आमचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीत असतात। मी म्हटलं ना की ज्या वेळेला काहीतरी सनसनाटी वृत्त करायचं असतं त्यावेळेला अशा निराधार बातम्यांचा आधार घ्यावा लागत असतो। आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहेत याच्याबद्दल मी बोलतोय। बाकी मी सांगितलं ना, अनेकांचा वेगवेगळ्या स्तरावरती स्वतःहून कोणाशी काही संपर्क असेल तर मला या विषयावरती आज काय बोलायचं नाही। पण सुनीलजी, अमर काळे यांनी सोनिया दुहांचं नाव घेतलेलं आहे। सोनिया दुहान काय पक्षामध्ये नाही आहेत, त्यामुळे त्यांच्याजवळ कोणाचा काही संपर्क झाला असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही। निश्चितच सुनीलजी, धन्यवाद। आपण NDTV मराठीकडे सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। दरम्यान आपण बघतोय की या चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहे। अजित पवार गटाचं ऑपरेशन घड्याळ सध्या सुरू असल्याच्या चर्चा जोरदार आहेत। संपर्काबाबत शरद पवार गटामध्ये कुठेही एकवाक्यता दिसत नाहीये। मी स्वतःहून कोणाला संपर्क केलेला नाही असं तटकरे यांनी नुकतंच NDTV मराठीशी बोलताना स्पष्ट केलं।